नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग. आणि मी आली आहे शेजारच्या बंगल्यामध्ये आणि त्याचा असा परिसर आहे. अंगणात बसून मी मस्तपैकी चहाचा आनंद घेते आणि निसर्गाचा आनंद घेते. आणि माझी पाठीमागे बघू शकता सूर्यदेव पण आलेले आहे. सूर्यदेवाला नमस्कार करा. ओम नमः शिवाय. तर मंडळी, जिथे मी आता चहा पित होते आमच्या शेजारच्या त्या ताईंच्या घरी, त्या ताई आणि मी आता आलोय बाहेर फिरायला. त्यांचं इथे एक काम होतं, ते शेतामध्ये घर आहे, त्यांच्या घरी आलो आणि खूप सुंदर असं बघा त्यांचा परिसर आहे. आणि असा पावटा लावला आहे शेतामध्ये खूप सारा. कोबी फ्लावर आहे हे बघा, कोबी फ्लावर लावलाय यांनी. अजून छोटा आहे, अजून आला नाहीये. बघा यांच्या बागेत किती सुंदर आली आहेत. असा यांचा परिसर आहे खूप छान पैकी. हिरवा माठ आहे. पालक, हा काय पालक आहे वाटतं ना? छान आलाय ना पालक. पालक आहे, अशी ताजी ताजी भाजी मळ्यातली आपल्याला खायला मिळणार आहे. आणि तिकडे काय आहे? तिकडे पण काहीतरी भाजी आहे. इथे पण असा वाल लावलाय, मूग वाल असं सगळं मिक्स आहे. हा मूग आहे वाटतं ना? हा मूग आहे. एवढी मोठी जागा आहे बघा, बापरे. खूप मोठा परिसर आहे. आणि ते जे आहेत ना शेती करतात ते केअरटेकर आहेत आणि त्यांचे मालक आहेत ते कुठे बाहेर राहतात. लालमाट. किती सुंदर जागा बघा ना भाजी लावायला. अशी जागा पाहिजे. हे असे वाफे पण त्यांनी मस्त केले आहेत. ते काय कोथिंबीर आहे? मेथी. अच्छा, मेथी आहे. आपली कशी आली कशी आली बघा ना. बघा मस्त आले ना. त्याने ती जागा करून ते त्यांना विचार ना, भाजीमध्ये लावते वेळी काय काय टाकता. किती सुंदर मेथी आली बघा. हरभरा मोरला का ताई? विचारला मी ना. तर म्हणजे शेतात ना आम्ही राऊंड वगैरे मारून आलो आणि आता ताई म्हणाला चला आता भाकरी भाजते. त्यांना भाकरीची ऑर्डर आली होती 15-1. तर त्या मी म्हटलं चला आपण पण बघूया त्यांची भाकरी. खूप छान अशा पाण्यावरती त्या भाकरी थापतात. तर मी म्हटलं मला पण 2 भाकरी द्या असं मी त्यांना बोलली. त्या म्हणाली ठीक आहे घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, मी तोपर्यंत थांबते. सारख्या माणसांचा. तर म्हणजे ते ताईंच्या घरून मी आली माझ्या घरी. भाकऱ्या अजून त्या भाजता आहेत. काय गंमत झाली सांगते तुम्हाला. तर मी बाजारात त्या दिवशी गेले होते आणि हा लाल मुळा आणला होता. मी दाखवला होता, शेअर केला होता तुमच्याशी. तर मंडळी, मी आता आली आहे माझ्या भाजीच्या बागेत आणि हा आपला मुळा आहे आपण लावलेला. तो एकदा पण अजून काढला नाही कारण त्याला मुळा आली नाही. पण आज मी काढते आहे. तर ते तुम्हाला मी कारण सांगते. आधी मी मुळा काढून घेते, मुळ्याची भाजी छानपैकी पानं काढून घेते आणि मग तुम्हाला सांगते. तर मंडळी बघा, मी मुळ्याची पानं कापून घेतली आहेत आणि आता ते घरी. चला मग. तर हा बघा लाल मुळा आणला होता ना मी बाजारात ना, तो ह्या भाजीवर ठेवला. आता तुम्हाला समजलं असेल कारण त्याचा जो लाल मुळा आणलेला नाही बाजारातून त्याचा सर्व पाला कुजून गेला. मग आता काय करावं? नंतर मला लक्षात आलं की आपल्याला मुळ्याची भाजी आहे म्हणजे आपण पानं काढू शकतो आणि त्याची भाजी बनवू शकतो. म्हणून मी घरी आली आणि आता मी जाते ताईंकडे. त्यापैकी आपण ही पालेभाजी म्हणजे मुळ्याची भाजी धुवून घेतलेली आहे आणि मी ताईंच्या घरी आलेली आहे आणि ताई आता भाजी चिरतायत आणि मस्तपैकी आता आम्ही चुलीवर मुळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर मग आता चिरून घेऊया बारीक मस्तपैकी. आता आपण बनवूया मुळ्याची भाजी आणि छानपैकी आपली चूल पेटलेली आहे. तर आता आपण अशी रेसिपी शेअर करतो ताईंच्या हातची. तर टाकला कांदा, लसूण आणि मिरची असं चांगलं टाकलंय ताईने आणि आता ते मस्तपैकी फ्राय करून घेणार. आणि चुलीवरची टेस्ट एकदम भारी लागते जेवणाला. हा. आता तुमच्या हां चला तर आता आपण भाजी टाकून घेऊया. छानपैकी कांदा फ्राय झालेला आहे आणि आता परतून घेऊया. आणि नंतर मग थोडी एकदम टाकली तर मग ती परतायला मिळणार नाही ना, म्हणून थोडी टाकून परतून घेता येत आणि चांगले चटके बसत असेल हाताला त्यांच्या. तर आता सर्व भाजी टाकून झालेली आहे. आता चांगले मिक्स करून घेतील. टाका. जाडं मीठ आहे ना, हे बघा जाडं मीठ वापरतात नॅचरल. आता मीठ टाकतो चवीनुसार. चांगले मिक्स करून घेतो. 5 मिनिटात भाजी आपली रेडी होणार आहे.
तर मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे, खूप छान अशी, खूप सुंदर असा सुगंध सुटला आहे, कारण ताजी ताजी आपल्या घरातलीच आपल्या बागेतलीच भाजी. आणि इथे तुम्ही पाहिजे तर खोबरं पण टाकू शकता, पण आम्हाला खोबरं नको होतं म्हणून आम्ही खोबरं नाही टाकलं. चला तर त्या ताईने मला भाजी भाकरी चटणी वगैरे सगळं दिलं आहे आणि आता मी चालली आहे माझ्या घरी घेऊन, कारण अजून जेवायला वेळ आहे मला. तर मंडळी काल मी भाजी आणली त्या ताईंच्या शेजारच्या ताईंच्या इथून, आणि त्याच्यानंतर मी का पुढे व्हिडिओ काढला नाही, कारण मला वेळच नाही मिळाला आणि लक्षात पण नाही, कारण ते पाण्याचा गोंधळ आहे ना सध्या चालू, पाणी येत नाही. तर तिकडे ते काम करण्यासाठी आले होते असं मला वाटलं, म्हणून मी रोडला गेली आणि मग तिथेच थोडा वेळ गेला. त्याच्यानंतर आली, जेवली आणि पुढची कामं, आणि मग ते शूट करायचं म्हणजे शेवट करायचं राहिलाच व्हिडिओचा. तर म्हटलं आता आपण दुसऱ्या दिवशी तरी बोलूया. तर सांगायचं राहिलं की भाजी तर एवढी सुंदर झाली होती ना मुळ्याची, मुळ्याची भाजी, आणि त्यांनी चटणी पण दिली होती, आणि शेवग्याच्या शेंगाची जी फुलं असतात ना त्यांची भाजी, म्हणजे खूप छान जेवण होतं. दोन्ही भाकऱ्या आम्ही खाल्ल्या, 2 भाकऱ्या दिल्या होत्या ताईने, त्या खाल्ल्या. आणि खूप मस्त मजा आली. मळ्यात फिरलो वगैरे, खूप छान असा दिवस गेला कालचा. पण पाण्याचं टेन्शनने जरा थोडंसं नाराजगी होती, आणि अजूनही आहे, अजून काही सॉल्व झालेलं नाही. फक्त येतात, उभे राहतात, बघतात, आणि काम काय करत नाही आणि निघून जातात, होईल होईल बोलतात. तर असं आहे. तर काय कधी पाण्याचा प्रॉब्लेम्स होणार आहे मला काय माहीत नाही. त्याच्यामुळे मी तर खूप कंटाळली आणि खूप टेन्शन पण आहे. माझी बरीचशी कामं पाण्यामुळे राहिली आहेत. माझ्या झाडांची पण खूप वाट लागत चालली आहे. तर इथे बाजूला पाणी आहे, पण ते खूप घाण वास येतो म्हणून मी भाज्यांना वगैरे घालत नाही आहे, कारण घरचंच पाणी मला पाहिजे. बिसलरीच्या बाटल्या मागते ते, पण ते घरातच पुरत नाही, तर मी झाडांना कुठून घालू, अशी अशी परिस्थिती आहे. चला तर व्हिडिओचा इथे शेवट करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब